Hello dear student, my name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Sawan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Automobile Engineering. We have already started our unit number 2nd and this is the lecture number 14. ठीक आहे, तर आपला जो काही सेकंड युनिट आहे ऑटोमोबाईल ट्रान्समिशन सिस्टम तो ऑलरेडी आपण चालू केलेला आहे. या युनिटचं वेटेज आहे 14 मार्काचं आणि लास्ट लेक्चरला आपण टाइप्स ऑफ रियर ड्राईव्ह आपण बघितल्या होत्या आणि त्यामध्ये हॉचकिस ड्राईव्ह आणि टॉर्क ट्यूब ड्राईव्ह आपण डिस्कस केल्या होत्या. तर त्याच ड्राईव्ह मधला एक महत्वाचा एलिमेंट्स होता, त्याला आपण म्हणतो डिफरन्शियल. तर त्याच डिफरन्शियल बद्दलचं डिस्कशन आपण आजच्या या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर बघा, आजच्या या लेक्चरमध्ये आपण हे सगळे पॉइंट्स कव्हर करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपण डिफरन्शियल काय आहे ते बघणार आहोत. त्यानंतर फंक्शन ऑफ डिफरन्शियल आपण स्टडी करणार आहोत. त्याचबरोबर डिफरन्शियलचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग कशा पद्धतीने होत असणार आहे ते आपण स्टडी करणार आहोत. आणि लास्टला त्या डिफरन्शियल मध्ये जे काही आपण गिअर्स वापरत असतो ते कोणकोणत्या टाइप्सचे गिअर आपण वापरत आहोत ते देखील बघणार आहोत. आणि त्या गिअर मॅन्युफॅक्चरिंग करण्याची मेथड आणि मटेरियल हे देखील आपण लास्टला डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर हे सगळे पॉइंट्स आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर आता आपण काय करूया, वन बाय वन हे पॉइंट्स आपण बघायला चालू करूया. ठीक आहे, तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण डिफरन्शियल म्हणतोय. तर डिफरन्शियल is one of the most important component in your transmission system. तर तो एक खूप महत्वाचा कॉम्पोनंट आहे तुमच्या ट्रान्समिशन सिस्टम मधला. तर डिफरन्शियल काय करतो बघा, इंजिन कडून आलेली जी काही पॉवर जी आहे, जी प्रोपेलर शाफ्टच्या मदतीने त्याच्यामध्ये येत असती, त्या आलेल्या पॉवरला इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं, इक्वली स्प्लिट करायचं काम तो करत असतो. त्यानंतर ज्यावेळी तुमच्या व्हेकलच्या कंडिशननुसार तो आपले जे काही ड्रायव्हिंग व्हील्स आहे ते सेम स्पीडला किंवा डिफरंट स्पीडला रोटेट करायचं देखील तो काम करत असतो. तर बघा, आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो मग, डिफरन्शियल इज अ डिव्हाइस कन्सिस्ट ऑफ सिस्टम ऑफ गिअर्स विच स्प्लिट द इंजिन टॉर्क अँड ड्राइव्स व्हील ऍट सेम ऑर डिफरंट स्पीड अकॉर्डिंग टू द कंडिशन. तर व्हेकलच्या कंडिशन नुसार त्याला आपण सेम स्पीडनं रन करायचं आहे का डिफरंट स्पीडनं रन करायचं आहे हे काम तुमचा डिफरन्शियल करत असतो. ठीक आहे, तर बघा, लोकेशन वाईज जर बघायला गेलं तर इथे तुम्हाला ट्रान्समिशन सिस्टमचा लेआउट दिसतोय आणि ह्या लेआउट मध्ये इथं तुमचा डिफरन्शियल इन्स्टॉल केलेला असणार आहे. आणि या डिफरन्शियल मधला आतला जो काही गिअर सिस्टम्स आहे त्याचा जर पार्ट बघायला गेला तर तुम्हाला एक 3D इमेज मी दाखवतोय. तर या इमेज मध्ये तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीनं आत हे सगळे गिअर्स आणि त्याची अरेंजमेंट असणार आहे. ठीक आहे, तर हे एक इन जनरल इंट्रोडक्शन झालं तुमच्या डिफरन्शियल बद्दल. आता आपण बघूया फंक्शन ऑफ डिफरन्शियल. तर बघा, ज्यावेळी आपण फंक्शन ऑफ डिफरन्शियल बघत असतो त्यावेळी डिफरन्शियलचे 3 महत्वाचे फंक्शन्स त्याच्यामध्ये असणार आहे. तर हे 3 फंक्शन्स आपण वेगवेगळ्या केसद्वारे आपण समजून घेऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण असे कन्सिडर करणार आहोत की आपली जी काही व्हेकल आहे ती स्ट्रेट रोडवरती चाललेली आहे. तर बघा, केस फर्स्ट आपण कन्सिडर करणार आहोत ट्रॅव्हलिंग ऑन स्ट्रेट अहेड. ठीक आहे, मग ज्यावेळी अशा पद्धतीनं आपली जी काही व्हेकल आहे स्ट्रेट अशा पद्धतीनं पुढे जात असेल त्यावेळी इंजिन कडून जी काही आलेली पॉवर आहे तो तुमचा डिफरन्शियल काय करेल, इक्वल अमाऊंट मध्ये स्प्लिट करेल. आणि इक्वल अमाऊंट ऑफ पॉवर स्प्लिट केल्यामुळं दोन्हीही जे काही व्हील्स असणार आहे त्याचं आरपीएम देखील काय असणार आहे, सेम असणार आहे. तर इथे एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे बघा की हे जे काही लेफ्ट व्हील आहे त्याचे देखील काय असणार आहेत, 3 टर्न्स ऑफ द व्हील म्हणजे 3 आरपीएम असणार आहेत. आणि त्याच पद्धतीनं राईट व्हील देखील त्याच सेम आरपीएम न रोटेट होणार आहे. म्हणजे आपण काय कन्क्लुजन काढू शकतो की ज्यावेळी व्हेकल स्ट्रेट पाथ मध्ये जाणार आहे त्यावेळी तुमचं जे काही इंजिन कडून आलेली पॉवर इक्वल डिस्ट्रीब्यूट होईल आणि दोन्ही व्हीलला सेम जाणार आहे आणि त्याप्रमाणे दोन्ही व्हीलचा आरपीएम काय असणार आहे, सेम असणार आहे. मग आपण असं म्हणू शकतो बघा, बोथ व्हील्स टर्न ऍट सेम स्पीड. हे एक पहिलं फंक्शन झालं की व्हेकल स्ट्रेट जात असताना टॉर्क आहे, पॉवर आहे ती इक्वली डिस्ट्रीब्यूट करणे. आता सेकंड केस जर आपण बघितली तर या केसमध्ये आपण असं कन्सिडर करणार आहोत की आपली जी काय व्हेकल आहे ती काय होतीये, राईट साईडला टर्न करणार आहे. तर बघा, त्या इमेज मध्ये तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीनं आपली जी काय व्हेकलचा इथे तुम्हाला ऍक्सेल दिसतोय, आपण काय करणार आहोत, अशा पद्धतीने इकडं राईट साईडला टर्न करणार आहोत. मग ज्यावेळी आपण राईट साईडला टर्न करणार आहोत त्यावेळी इथं जे काही हे 2 व्हील्स असणार आहेत त्या व्हीलला आपण म्हणणार आहोत इनर व्हील आणि ह्या व्हीलला आपण म्हणणार आहोत आउटर व्हील. तर तुमच्या इनर व्हीलला ज्या कमी डिस्टन्स कव्हर करावं लागणार आहे
ऍज कम्पेअर टू द आउटर व्हील. आउटर व्हीलला तुम्हाला डिस्टन्स जास्त कव्हर करावं लागणार, इनर व्हीलला तुम्हाला डिस्टन्स कमी कव्हर करावं लागणार. तर तुम्हाला इथं ह्या डायग्राम मध्ये देखील ते दिसत आहे. तर त्यावेळी डिफरन्शियलचं काम असणार आहे की ज्याप्रमाणे आउटर व्हीलला त्याच वेळेमध्ये जास्त डिस्टन्स कव्हर करायचं आहे, तर त्याप्रमाणे डिफरन्शियल काय करणार आहे, आउटर व्हीलला जास्त पॉवर देऊन त्याचं जे काय आरपीएम वाढवायचं काम कोण करणार आहे, तुमचा डिफरन्शियल करणार आहे. सो दॅट विदिन सेम पिरियड ऑफ अ टाइम आपण काय करू शकू, त्याच ठिकाणी आपण दोन्ही व्हील एका वेळी घेऊन जाऊ शकू. तर तुम्हाला ह्या एक्झाम्पल मध्ये देखील दिसेल की कशा पद्धतीने बघा, हे जे काय आउटर व्हील आहे तर त्याला आपल्याला हे जास्त डिस्टन्स कव्हर करायचं आहे ऍज कम्पेअर टू इनर व्हील्स, आणि त्याचप्रमाणे हे जास्त डिस्टन्स कव्हर करण्यासाठी आपण काय केलं, त्याचं जे काही रोटेशन्स आहेत ते देखील आपण काय केलेले आहेत, इन्क्रीज केलेले आहेत ऍज कम्पेअर टू इनर व्हील. ठीक आहे. मग या सगळ्या डिस्कशन वरून आपण असं म्हणणार आहोत बघा की ड्युरिंग कॉर्नरिंग किंवा टर्न होत असेल त्यावेळी तुमच्या आउटर व्हीलला जास्त डिस्टन्स कव्हर करावं लागणार, त्यामुळं त्याचा आरपीएम देखील आपण काय करणार आहोत, वाढवणार आहोत. आणि आरपीएम वाढवायला तुमचा डिफरन्शियल काय करणार आहोत, त्याला जास्त पॉवर प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे तुमच्या फंक्शन असणार आहे डिफरन्शियलचं. आता ज्या पद्धतीनं आपण राईट साइड डिस्कशन केली, सेम त्याच पद्धतीनं ज्यावेळी टर्न करायचं असेल लेफ्ट साइडला, त्यावेळी काय होईल, तुमच्या इनर व्हीलला कमी डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल आणि आउटर व्हीलला जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल. त्यावेळी देखील सेम अशाच पद्धतीनं डिफरन्शियल काय करणार आहे, पॉवर स्प्लिट करणार आहे. तर बघा मग आपण फंक्शन्स जे आता डिस्कस केले त्याला आपण लिस्ट करूया. तर ह्या एका डायग्रामच्या मदतीने आपण लिस्ट करूया. पहिलं जे फंक्शन काय होतं की इंजिन कडून आलेली जी काय पॉवर आहे त्याला काय करणे, स्प्लिट करणे, दोन्ही साईडला अशा पद्धतीने काय करणे, स्प्लिट करणे. म्हणजे तुम्ही काय करत असता, चेंज द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ द पॉवर बाय 90 डिग्री. तर 90 डिग्री मध्ये तुम्ही त्याला डायरेक्शन चेंज करत असता. ही जी डायरेक्शन आहे ही लॉन्जिट्युडनल डायरेक्शन आहे आणि या लॉन्जिट्युडनल डायरेक्शनचं आपण कन्व्हर्जन ट्रान्सव्हर्स डायरेक्शन मध्ये म्हणजे अशा पद्धतीने ते करत असतो. तर बघा मग आपण पहिलं फंक्शन काय म्हणू शकतो, चेंज द डायरेक्शन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन ऑफ पॉवर बाय 90 डिग्री, दॅट इज फ्रॉम बिंग लॉन्जिट्युडनल टू ट्रान्सव्हर्स डायरेक्शन. तर आपण लॉन्जिट्युडनल डायरेक्शनचं कन्व्हर्जन ट्रान्सफर डायरेक्शन मध्ये म्हणजे डायरेक्टली 90 डिग्री मध्ये त्याचं पॉवरचं डायरेक्शन चेंज करत असणार आहे. दुसरं फंक्शन जे आता आपण डिस्कस केलं की ज्यावेळी तुमची व्हेकल आहे, ठीक आहे, व्हेकल ज्यावेळी तुमची स्ट्रेट पाथ मध्ये मूव्ह होत असणार आहे, तर काय करायचं आहे, ही जी काय वरून आलेली पॉवर आहे त्याला इक्वली डिस्ट्रीब्युट करायचं. म्हणजे इकडे देखील सेम पॉवर गेली पाहिजे आणि इकडे देखील सेम पॉवर गेली पाहिजे. हे त्याचं दुसरं फंक्शन असणार आहे. तर बघा आपण कशा म्हणू शकतो, टू डिस्ट्रीब्यूट पॉवर इक्वली टू बोथ द रियर ड्रायव्हिंग ऍक्सेल्स when vehicle is moving in a straight ahead direction. ज्यावेळी व्हेकल स्ट्रेट अहेड डायरेक्शन मध्ये मूव्ह होत असेल त्यावेळी इक्वली पॉवर डिस्ट्रीब्यूट करायचं काम तुमच्या डिफरन्शियलचं असणार आहे. त्यानंतर तिसरं ज्याप्रमाणे आपण फंक्शन डिस्कस केलं बघा, ज्या व्हेकल आपली काय होत असणार आहे, टर्न घेत असणार आहे, तर आपण काय म्हणणार आहोत, जे इनर व्हील्स आहेत त्याला कमी डिस्टन्स कव्हर करायचं आहे, आउटर व्हीलला जास्त डिस्टन्स कव्हर करायचं. तर त्याप्रमाणे तो पॉवर देखील त्याप्रमाणे ऍडजस्ट करणार आहे. तर बघा आपण कसं म्हणू शकतो, मग थर्ड फंक्शन आहे to distribute the power as per the requirement to the driving axles during turning. That is, more rotations are required by outer wheels as compared to the inner wheels during the turning. ठीक आहे. टर्न होत असताना आपल्याला त्याप्रमाणे पॉवर डिस्ट्रीब्यूट करायचं काम तुमचा डिफरन्शियल करणार आहे. तर हे तीन त्याचे महत्वाचे आपण फंक्शन बघितलेले आहे. आता आपण बघूया त्याच्या कन्स्ट्रक्शनचा पार्ट. ठीक आहे. तर आता आपण बघूया कन्स्ट्रक्शन ऑफ डिफरन्शियल. तर डिफरन्शियलचं कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने असणार आहे ते आता आपण एका डायग्रामच्या मदतीनं समजावून घेऊया. तर बघा इथे तुम्हाला एक डायग्राम दिसते आणि हे सगळे गिअर्स तुमच्या डिफरन्शियल मध्ये असणार आहे. तर बघा वन बाय वन आपण बघत जाऊया. इथं तुम्हाला दिसतोय हा प्रोपेलर शाफ्ट, जो तुमच्या इंजिन कडून आलेला हा तुमचा प्रोपेलर शाफ्ट असणार आहे आणि अशा पद्धतीने इथे त्याला पॉवर आलेली असणार आहे. तर त्या प्रोपेलर शाफ्ट वरती हा एक गिअर माउंट आहे, त्या गिअरला आपण म्हणत असतो बिवेल गिअर. मग ज्याप्रमाणे शाफ्ट फिरणार आहे त्याप्रमाणे तुमचा बिवेल गिअर देखील रोटेट होणार आहे. नंतर या बिवेल गिअर बरोबर एक गिअर मेश होत आहे, हा मोठा गिअर आहे, त्या गिअरला आपण म्हणत असतो क्राऊन गिअर. ठीक आहे. त्यानंतर बघा ह्या क्राऊन गिअर वरती हा जो काय पार्ट दिसतोय, ठीक आहे, हा जो काय पार्ट आहे त्या पार्टला आपण म्हणत असतो इट इज कॉल्ड ऍज अ केज. ठीक आहे. त्या पार्टला आपण केज म्हणत असतो किंवा केसिंग असं म्हणत असतो. ही जी काय केज आहे किंवा केसिंग आहे ती तुमच्या क्राऊन व्हीलला अटॅच असणार आहे, त्याला ती कनेक्टेड केलेली असणार आहे. म्हणजे ज्याप्रमाणे प्रोपेलर शाफ्ट फिरेल त्याप्रमाणे बिवेल गिअर फिरणार
आणि बिवेल गिअर फिरल्यानंतर तुमचा क्राऊन गिअर फिरेल आणि क्राऊन गिअर फिरल्यानंतर तुमचा हा केज देखील रोटेट व्हायला लागणार आहे. त्यानंतर बघा इथं जर आपण हा आतला पार्ट बघितला तर याच्यामध्ये काय दिसतंय, इथं तुम्हाला हा एक गिअर आणि हा दुसरा गिअर, हे दोन काय असणार आहेत तुमचे प्लॅनेट गिअर असणार आहेत. त्या प्लॅनेट गिअरलाच आपण काय म्हणत असतो, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ स्मॉल गिअर्स. त्यानंतर इथं हे जे दुसरे गिअर दिसत आहेत व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये, तर ते तुमचे गिअर असणार आहेत सन गिअर्स, तर आपण त्याला बिग गिअर असं म्हणणार आहोत. तर हे चारही गिअर एकमेकांशी कायम मेशिंग मध्ये असणार आहे. त्यानंतर बघा हा जो काय पार्ट दिसतोय हा तुमच्या ऍक्सेलचा पार्ट आहे, रिअर ऍक्सेलचा. हा तुमच्या राईट साईडचा पार्ट आहे आणि हा तुमच्या लेफ्ट साईडचा पार्ट आहे. तर ह्या ऍक्सेल वरती पुढं तुमचं व्हील माउंट असणार आहे. अशा पद्धतीने इकडं व्हील माउंट असणार आहे. मग हा जो काय ऍक्सेल आहे हा इथं बघा, इथं हा याचं काही कनेक्शन नसणार आहे. हा याच्या बॉश मधून पास होऊन हा फ्रीली रोटेट होत असणार आहे. ठीक आहे. फक्त हा रोटेट कधी होईल, ज्यावेळी हा सन गिअर रोटेट होईल त्याच वेळी हा शाफ्ट काय होणार आहे, रोटेट होणार आहे. म्हणजे बघा आपण अशा पद्धतीने म्हणू शकतो की हा जो काय शाफ्ट आहे फ्री टू रोटेट आहे. ज्यावेळी हा राईट साईडचा सन गिअर रोटेट होईल त्याच वेळी हा राईट साईडचा शाफ्ट रोटेट होणार आहे. आणि ज्यावेळी हा लेफ्ट साईडचा सन गिअर रोटेट होईल त्याच वेळी हा तुमचा लेफ्ट साईडचा शाफ्ट रोटेट होणार आहे. तर तुम्ही या शाफ्टला ऑब्झर्व केलं तर बघू शकता की हा पूर्ण कंटिन्यू नाहीये, तर याला आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. म्हणून ह्या शाफ्टला आपण हाफ शाफ्ट असं देखील म्हणत असतो. तर हे त्याचं जनरल कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. तर बघा हेच सेम कन्स्ट्रक्शन आपण एका 3D इमेज मध्ये बघूया, 3D डायग्राम मध्ये, त्यामुळे तुम्हाला अजून थोडं चांगल्या पद्धतीनं समजणार आहे. तर बघा ज्याप्रमाणे आता आपण डिस्कस केलं त्याप्रमाणे हा प्रोपेलर शाफ्ट असणार आहे आणि ह्या प्रोपेलर शाफ्ट वरती हा तुमचा बिवेल गिअर माउंट असणार आहे, ज्याला आपण पिनियन देखील म्हणत असतो. तर ह्या पिनियनला तुमचा हा जो येलो कलरचा दिसतोय तो तुमचा क्राऊन व्हील अटॅच असणार आहे. आणि या क्राऊन व्हील वरती जे आपण मगाशी केज डिस्कस केलं, ठीक आहे, ते केज इथं तुम्हाला दिसतंय. तर अशा पद्धतीने हे केज आहे आणि केज बघा हे तुमच्या क्राऊन व्हीलला अटॅच आहे. त्यामुळं ज्याप्रमाणे क्राऊन व्हील रोटेट होईल त्याप्रमाणे हे केज देखील काय होणार आहे, रोटेट होणार आहे. त्यानंतर ह्या केजच्या मदतीनं एका पिन वरती आपण हे दोन काय बसवलेले आहेत, दोन स्मॉल गिअर बसवले आहेत, ज्याला आपण प्लॅनेट गिअर असं म्हणणार आहोत. त्यानंतर ह्या प्लॅनेट गिअरला दोन हे गिअर बसलेले आहेत जे आपले सन गिअर आहेत आणि या सन गिअर वरतीच आपण आपला जो काही ऍक्सेल आहे तो आपण बसवलेला आहे. हा राईट साईडचा ऍक्सेल आहे आणि हा इकडं लेफ्ट साईडचा ऍक्सेल आहे. हा जो काही ऍक्सेल आहे तो फ्रीली मूव्ह होणार आहे. त्याची मोशन जी आहे या क्राऊन व्हीलशी काही त्याचा संबंध नसणार आहे. तुम्हाला इथे दिसेल बघा एका होल मधनं तो पास केलेला असणार आहे. तर हे त्याचं झालं कन्स्ट्रक्शन. तर आता आपण बघूया वर्किंगच्या बाबतीतलं कशा पद्धतीनं तो डिफरन्शियल वर्क करणार आहे. तर पुन्हा आपण बघूया आपल्या त्या बेसिक डायग्राम कडे येऊया. तर बघा ह्याचा जो काय पॉवरचा फ्लो असणार आहे तर तो कशा पद्धतीने बघा, तर सुरुवातीला तुमची जी काय पॉवर आहे ती प्रोपेलर शाफ्ट मध्ये येईल. प्रोपेलर शाफ्ट रोटेट झाल्यामुळे तुमचा बिवेल गिअर रोटेट होईल. बिवेल गिअर रोटेट झाल्यानंतर तुमचा क्राऊन व्हील रोटेट होईल आणि क्राऊन व्हील रोटेट झाल्यामुळे तुमचं केज रोटेट होणार आहे. आता याच्यामध्ये आपण तीन वेगवेगळ्या कंडिशन नुसार आपण त्याला स्टडी करणार आहोत. तर बघा स्टार्टिंगला आपण असं कन्सिडर करूया, आपली जी काही व्हेकल आहे ती स्ट्रेट पाथ मध्ये जात आहे. तर स्ट्रेट पाथ मध्ये जात असताना तुमच्या पॉवरचा फ्लो असा येईल, इथून इकडे येईल, त्यानंतर ह्या केजला येईल आणि ज्यावेळी दोन्हीही व्हील्स सेम स्ट्रेट पाथ मध्ये जात असणार आहेत त्यावेळी काय होणार आहे, तुमचा हा जो काय प्लॅनेट गिअर आहे तो फक्त काय होईल, इट ओनली रिव्हॉल्व. तो फक्त काय होणार आहे, रिव्हॉल्व होणार आहे. त्याच्या कोणत्याही प्रकारचं रोटेशन होणार नाही आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गिअर मध्ये रिलेटिव्ह मोशन असणार नाही. मग हा जो काय पार्ट आहे हा सगळा पार्ट ऍज अ सिंगल युनिट म्हणून रोटेट होईल आणि आलेली जी काय पॉवर आहे ती इक्वली इकडं आणि इकडं अशा पद्धतीने काय होईल, डिस्ट्रीब्यूट होणार आहे. ही तुमची पहिली कंडिशन झाली, ज्यावेळी आपण म्हणत होतो की तुमची व्हेकल काय होते, स्ट्रेट पाथ मध्ये जात असणार आहे. आता आपण बघा सेकंड जर कंडिशन घेतली तर सेकंड कंडिशन मध्ये काय असणार आहे, समजा आपण असं कन्सिडर करूया की तुमची व्हेकल काय होती, लेफ्ट साईडला टर्न घेत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला लेफ्ट साईडला टर्न घ्यायचं असेल तर ऑब्व्हियसली आपण ज्याप्रमाणे फंक्शन मध्ये डिस्कस केलं तर हे तुमचं आउटर व्हील होणार आहे इकडं आणि इकडं तुमचं इनर व्हील होणार आहे. तर ऑब्व्हियसली तुमच्या आउटर व्हीलला तुम्हाला जास्त आरपीएम प्रोव्हाइड करावं लागणार आहे.
तर बघा त्यावेळी काय होणार आहे मग, तर तुमची पॉवर इथं येईल. ज्यावेळी आपण लेफ्ट साइडला टर्न करणार आहोत त्यावेळी ड्यू टू द फ्रिक्शन ह्या व्हीलला रेजिस्टन्स ऑफर होणार आहे, अँड बिकॉज ऑफ द रेजिस्टन्स ह्याचे जे काय आरपीएम आहेत ते कमी होणार आहेत, आणि तेच आरपीएम आपण दुसऱ्या त्या एक्सेलला ट्रान्सफर करणार आहोत थ्रू दिस प्लॅनेट गिअर. तर त्या केसमध्ये काय होणार आहे बघा, तुमचा प्लॅनेट गिअर रिव्हॉल्युएट होणारच आहे आणि त्याचबरोबर तो स्वतः देखील रोटेट होणार आहे, आणि इकडे जे काय आरपीएम आपले कमी झालेले आहेत ते सेम आरपीएम तो काय करणार आहे, इकडच्या दुसऱ्या व्हीलला, आउटर व्हीलला तो ट्रान्सफर करणार आहे. त्यामुळं प्लॅनेट गिअर रोटेट आणि रिव्हॉल्युएट झाल्यामुळे काय होणार आहे, तुमची जी काय पॉवर आहे ती इक्वल डिस्ट्रीब्युट न होता या गिअरला, तुमच्या या शाफ्टला जास्त पॉवर डिस्ट्रीब्युट होईल आणि या शाफ्टला काय होईल, कमी पॉवर डिस्ट्रीब्युट होणार आहे. तर अशा पद्धतीने त्याचं हे इन जनरल वर्किंग असणार आहे. तर आता आपण ज्या केस डिस्कस केल्या त्या वन बाय वन बघत जाऊया. पहिली केस काय होती बघा, व्हेकल इज मुव्हिंग इन अ स्ट्रेट लाईन, स्ट्रेट पाथ मध्ये जात असेल तर आपण काय कन्सिडर करू शकतो बघा, की त्यावेळी काय होणार आहे, पॉवर आलेली जी काय पॉवर आहे ती इथं येईल, त्यानंतर इथं येईल, इथून तुमच्या केजला जाईल, केज कडून पिन कडून तुमच्या हा प्लॅनेट गिअर रोटेट होईल, इकडून हा प्लॅनेट गिअर रोटेट होईल, आणि याच्यामध्ये हे गिअर मेश असल्यामुळे हे दोन्ही गिअर रोटेट होतील, सन गिअर आणि सन गिअर रोटेट झाल्यामुळे तुमच्या इकडे ड्रायव्हिंग शाफ्टला तुमची पॉवर जाणार आहे आणि त्यामुळे तुमचे व्हील्स रोटेट होणार आहे. तर ह्या केसमध्ये काय झालं, स्ट्रेट लाईन असल्यामुळे आपली जी काय पॉवर आहे ती इक्वली डिस्ट्रीब्युट केली. पॉवर इक्वली डिस्ट्रीब्युट केल्यामुळे तुमचं जे काय रोटेशन आहे ते दोन्ही शाफ्टचं काय असणार आहे, दोन्ही व्हीलचं सेम असणार आहे. तर बघा मग याचे हायलाइटेड पॉइंट्स आपण काय म्हणू शकतो. फर्स्ट बघा, या केसमध्ये काय झाला, हा जो काय प्लॅनेट गिअर्स इज ओनली रिव्हॉल्विंग, तर तुमचा प्लॅनेट गिअर काय असणार आहे, तुमच्या केज बरोबर क्राउन व्हील बरोबर फक्त तो रिव्हॉल्व व्हायला लागणार आहे. नो रिलेटिव्ह मोशन अमॉंग द गिअर्स, कोणत्याही गिअरमध्ये तुमची रिलेटिव्ह मोशन असणार नाही. त्यानंतर हा जो काय पार्ट आहे पूर्ण तुमचा केज असेल, इनर गिअर्स असतील, इज रोटेट ऍज अ सिंगल सॉलिड युनिट, तर एक सिंगल सॉलिड युनिट रन झाले का ते रन होणार आहेत आणि त्याची पॉवर इक्वली डिस्ट्रीब्युट होणार आहे. तर हे झालं पहिल्या केसच्या बाबतीत. आता सेकंड केस जर आपण बघितली, सेकंड केस मध्ये काय म्हणतोय बघा, व्हेकल इज टेकिंग लेफ्ट साइड टर्न, जर व्हेकल आपली लेफ्ट साइडला टर्न करणार असेल, अशा पद्धतीनं इकडे लेफ्ट साइडला टर्न करणार असेल तर हे तुमचं आउटर व्हील झालं, हे इनर व्हील झालं. तर या केसमध्ये काय होणार आहे बघा, लेफ्ट साइडला टर्न करत असल्यामुळं या व्हेकलला काय होणार आहे, रेजिस्टन्स ऑफर होणार आहे, अँड बिकॉज ऑफ द रेजिस्टन्स ह्याचे जे काय आरपीएम्स आहेत ते आपण काय करत असतो, राईट ऍक्सेलला ट्रान्सफर करत असतो विथ द हेल्प ऑफ दिस प्लॅनेट गिअर. तर प्लॅनेट गिअर या केसमध्ये काय होणार आहे, इट रिव्हॉल्युएट ऍज वेल ऍज रोटेट अबाउट इट्स ओन ऍक्सिस, तो रिव्हॉल्युशन पण करणार आहे आणि तो रोटेशन पण करणार आहे, आणि यामध्ये काय होईल मग, सर्व गिअरमध्ये एकमेकांमध्ये रिलेटिव्ह मोशन येणार आहे, आणि तुमचा जो काही राईट साइडचा व्हील आहे, हा व्हील आहे तो आउटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्याला आपण जास्त पॉवर देऊन हायर आरपीएम न रोटेट करणार आहोत. ठीक आहे, तर बघा मग ह्यातले पॉइंट्स आपण कसे म्हणू शकतो, प्लॅनेट गिअर इज रिव्हॉल्विंग ऍज वेल ऍज रोटेटिंग. त्यानंतर रिलेटिव्ह मोशन अमॉंग द गिअर, आणि तिसरं काय आहे बघा, राईट साइड व्हील टर्निंग विथ हाय आरपीएम, तर तुमचं जे काय राईट साइडचं जे व्हील आहे ते हाय आरपीएम न टर्न होईल सो दॅट इट विल कव्हर द सेम डिस्टन्स. ठीक आहे, तर ही झाली लेफ्ट साइडची केस. ठीक आहे, तर आता आपण बघूया तिसरी केस. तर तिसऱ्या केसमध्ये काय होत आहे बघा, व्हेकल इज टेकिंग राईट साइड टर्न, तर व्हेकल आपली राईट साइड टर्न करणार असेल तर मग ह्या केसमध्ये बघा आपण असं म्हणू शकतो की जर आपण राईट साइड टर्न करणार असू तर हा जो काही व्हील असणार आहे तो इनर व्हील येईल, आणि हा जो काही व्हील असणार आहे तो आउटर व्हील येईल. तर राईट साइड टर्न करत असल्यामुळे आपल्याला काय होणार आहे, या व्हेकलला आपल्याला रेजिस्टन्स ऑफर होणार आहे, आणि रेजिस्टन्स ऑफर झाल्यामुळे ह्याचे आरपीएम कमी होतील, आणि ह्याचे जे काही कमी झालेले आरपीएम आहेत त्या प्लॅनेट गिअरच्या मदतीने आपण काय करू शकतो, सगळं जे काही लेफ्ट साइडचं व्हील आहे ज्याला जास्त आरपीएम कव्हर करायचं आहे त्याला आपण ट्रान्सफर करत असतो. तर ह्या केसमध्ये देखील तुमचा जो काय प्लॅनेट गिअर आहे तो रिव्हॉल्युएट होणार आहे आणि स्वतःभोवती तो रोटेट देखील होणार आहे. तर बघा आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो, प्लॅनेट गिअर इज रिव्हॉल्विंग ऍज वेल ऍज रोटेटिंग. त्यानंतर रिलेटिव्ह मोशन अमॉंग द गिअर्स असणार आहे, आणि ह्या केसमध्ये आपण राईट साइडला टर्न करत असल्यामुळे तुमच्या लेफ्ट व्हीलला आपण काय करत असतो, हायर आरपीएम न रन करत असणार आहे. ठीक आहे, तर ह्या 3 केस आपण डिस्कस केलेल्या आहेत. हे झालं त्याच्या वर्किंगच्या बद्दल. त्यानंतर हे जे काही वर्किंग आहे ते आपण एका अॅनिमेशनच्या मदतीने बघूया की कशा पद्धतीने ते होत असणार आहे. तर बघा, सुरुवातीला
आता व्हेकल टर्न कंडिशन दाखवलेलं आहे. ज्यावेळी स्टार्टिंगला तुम्हाला ऑब्झर्व काय करायचं आहे की ज्यावेळी व्हेकल ही स्ट्रेट असेल त्यावेळी इथला जो काही हा पार्ट आहे तुमच्या प्लॅनेट गिअरचा तो ऑब्झर्व करा. तो फक्त कशा पद्धतीनं रिव्हॉल्यूट होत असणार आहे, रोटेट होत नसणार आहे व्हेकल स्टेट मध्ये जात असताना. जसं जसं व्हेकल टर्न व्हायला लागेल त्याप्रमाणे सडनली तो देखील काय व्हायला लागेल, रोटेट ऍज वेल ऍज रिव्हॉल्यूट होत असणार आहे. तर तुम्ही ऑब्झर्व करायचं याच्यामध्ये. बघा व्हेकल स्टेट आहे तो स्टेबल आहे. टर्न झाल्या इकडे काय झाला तो देखील काय व्हायला रोटेट प्लस रिव्हॉल्यूट व्हायला लागलेला आहे. ठीक आहे, अजून एकदा ऑब्झर्व करा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे डिफरन्शियलचं वर्किंग असणार आहे. तर याचं एक अॅनिमेशन व्हिडिओ देखील मी आपल्या गुगल क्लासरूम मध्ये पोस्ट करतो, तर तुम्ही ते देखील व्हिडिओ बघा, त्यामुळे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने ते समजणार आहे. ठीक आहे, तर आता आपण बघूया डिफरन्शियल मध्ये जे काय आपण गिअर्स वापरत असतो तर ते कोणकोणत्या वेगवेगळ्या पद्धतीचे गिअर्स आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. तर बघा त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येणार आहे स्ट्रेट बिवेल गिअर्स. तर स्ट्रेट बिवेल गिअर्स आपण या डिफरन्शियल मध्ये वापरू शकतो. त्यानंतर स्पायरल बिवेल्स गिअर देखील आपण याच्यामध्ये वापरू शकतो. हे सेकंड टाइपचे गिअर्स आहेत स्पायरल बिवेल गिअर्स. त्यानंतर हायपॉइड गिअर्स देखील आपण याच्यामध्ये वापरू शकतो. तर बघा हे 3 टाइपचे गिअर्स आपण काय करू शकतो आपल्या डिफरन्शियल मध्ये ऍज अ गिअर म्हणून वापरू शकतो. नंतर बघा जर या गिअरसाठीचं जे काही मटेरियल असणार आहे तर मटेरियल जे आपण या गिअरसाठी वापरत असतो तर ते काय असणार आहे बघा. मटेरियल युज्ड फॉर डिफरन्शियल गिअर्स इज alloy steel with suitable case hardening with a specification of 27 mm 1 CR and 95. तर ह्या स्पेसिफिकेशनचं मटेरियल जे काय आहे आपण ऍज अ डिफरन्शियल मधल्या गिअरच्या मटेरियलसाठी आपण वापरत असतो. ह्याला प्रॉपरली आपण ऑलॉय स्टील वापरत असतो ज्याच्यामध्ये केस हार्डनिंग ही प्रोसेस त्याच्यामध्ये करत असतो. तर त्याचं जे काही कॉम्पोजिशन आहे तर ते अशा पद्धतीनं असणार आहे. ठीक आहे, तर इथं आपण डिफरन्शियलचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि फंक्शन हे सगळा पार्ट डिस्कस केलेला आहे. तर नेक्स्ट लेक्चरला याचा पुढचा पार्ट डिस्कस करूया. ठीक आहे, ओके, थँक्यू.